नमस्कार. घरगुती मेजवानी या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आपण इथं मैद्याची भाकरवडी बनवणार आहोत. त्यासाठी लागणारं साहित्य बघूया. तर इथं मैदा घेतलेला आहे, बेसन पीठ, बारीक किसलेलं खोबरं, बडीशोप, ओवा, जिरे, गरम मसाला, साखर, लाल मिरची पावडर, मीठ, धना पावडर, तीळ घेतलेला आहे. इथं आपण हिंग घेतलेला आहे आणि हळद, चिंचेचं पाणी घेतलेलं आहे आपण इथं. तर चला आता आपण रेसिपी करूया. आता आपण इथं तेल गरम करून घेत आहोत. तर आता आपण इथं मैदा टाकणार आहोत, बेसन पीठ, आता आपण चवीनुसार मीठ टाकणार आहोत, हळद टाकणार आहोत, आता आपण तेल गरम केलेलं ते टाकणार आहोत. थोडं थोडं पाणी टाकूनही आपण ते मिक्स करून घेऊया. छान असं मळून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपलं पीठ मळून तयार झालेलं आहे. तर आता आपण हा मसाला सगळं आपण मिक्सरमध्ये दळून घेणार आहोत. अशा प्रकारे आपण इथं बारीक दळून घेतलेला आहे. आता आपण या पिठाची पोळी लाटून घेऊया. थोडी आपण जाडसरच पोळी लाटून घेणार आहोत. तर इथे आपली पोळी लाटून झालेली आहे. आता आपण त्यावर चिंचेचं पाणी लावणार आहोत. सगळीकडे पसरवून द्यायचे आहे. आता आपण त्यावर आपला दळलेला मसाला टाकणार आहोत. सगळीकडे पसरवून द्यायचा आहे. आता आपल्या इथं मसाला लावूनही झाला आहे. आता आपण ही पोळी रोल करायची आहे. आता आपण ही रोल केलेली पोळी छान अशी कट करून घेऊया, छोटे छोटे. तर आपले पीस कट केलेले आहेत आपण. आता आपण ते थोडे असे आपण ते दाबून घेऊ. सगळेच तसे करून घेऊया. तर इथं आपल्या वड्या तयार झालेल्या आहेत. तर आता इथं आपण तेल गरम करायला ठेवले होते, गरमही झाले आहे. आता आपण त्यामध्ये आपल्या वड्या सोडून देऊ. तर आता आपण ह्या वड्या कुरकुरीत होईपर्यंत तळून घेऊया. तर अशा प्रकारे आपल्या मैद्याच्या कुरकुरीत भाकरवड्या तयार झालेल्या आहेत. नक्की ट्राय करा. खमंग अशी रेसिपी आहे. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, घरगुती मेजवानी या माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर नक्की करा.